मुंबईसह महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या कमर्शियल गॅसच्या पुरवठ्याचा तुटवडा याचा मोठा फटका जो आहे तो मुंबईची ओळख असलेल्या वडापावला देखील बसलेला आहे। काही ठिकाणी वडापावच्या किमतींमध्ये जी वाढ आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे, तर जे मोठे वडापाव विक्रेते आहेत त्यांना मात्र त्यांच्या ज्या शाखा आहेत त्या बंद कराव्या लागलेल्या आहेत। मुंबईमध्ये प्रसिद्ध असलेला भाऊ वडापावच्या सर्व शाखा ज्या आहेत त्या गॅस सिलेंडरचा हा जो अभाव झालेला आहे त्यामुळे बंद करण्यात आलेले आहेत आणि यामुळे रोज शेकडोच्या संख्येने मुंबईकर ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रांगा लावत होते, मी सध्या त्यांच्या भांडूप या प्रसिद्ध असलेल्या शाखेच्या बाहेर आपण जर बघितलं तर दररोज इथे शेकडोच्या संख्येमध्ये गर्दी होत होती। मात्र गेल्या 2 दिवसांपासून भाऊ वडापावच्या सर्व शाखा ज्या आहेत मुंबईमधल्या त्या बंद करण्यात आलेल्या आहेत। लक्ष्मीकांतजी आहेत माझ्याबरोबर। नमस्कार। गॅस सिलेंडरचा जो अभाव होतो आहे, तिन्ही शाखा बंद आहेत आणि कसा फटका बसलाय? तिन्ही शाखा बंद आहे। कमर्शियल गॅस सप्लाय नसल्यामुळे आपले तिन्ही शाखा बंद आहेत। खरं तर भाऊ वडापाव असेल किंवा मुंबईची ओळख आहे वडापाव म्हणून, आणि मुंबई जो सर्वसामान्य मुंबईकर आहे त्याचं कधी कधी जेवण देखील वडापाववर असतं, याचा सर्वसामान्यांना किती फटका बसला आहे ना। आता आपण वडापावला लाईफलाईन बोलतो मुंबईची, त्याचं कारणच ते आहे कारण स्वस्त भेटतं, लवकर भेटते आणि पोट भरतं माणसाचं। कारण सर्वसामान्य चाकारमान जो आहे तो बहुतेक वेळ तो घराच्या बाहेरच असतो। घरी जेवण त्याचं कधी होतं काय, त्याचं एकच टाईम जेवतो रात्रीच्या वेळेला, दिवसाचं जेवण त्याचं होतच नाही बहुतांश लोकांचं। त्यामुळे वडापाव हे सर्वसामान्य लवकर सगळ्यांचं ऑप्शन असतं की लवकर भेटणे आणि स्वस्तात भेटणे आणि पोटही भरतं। त्यामुळे हा फटका तर आम्हाला लोकांना व्यावसायिकांना तर आहेच, पण लोकांची गैरसोय खूप होते सर्वसामान्यांची। तुम्हाला जो गॅस पुरवठा होत होता, आता त्यांचं म्हणणं काय नेमकं, कधी हा पुरवठा सुरळीत होईल आणि कसा होईल? तर हा तर त्यांच्याकडे पण त्याचं उत्तर नाही आहे, कारण हे सरकारच ह्याच्याबद्दल स्पष्टीकरण देऊ शकतं। कारण ही जी क्रायसिस आहे फक्त मुंबईपुरतीच नाही आहे, पुरे देशासाठी देशालाही झालेली आहे, याच्यावर जड बसलेली आहे। त्यामुळे याचं स्पष्टीकरण यांना ज्यांच्याकडेही नाही आहे, गॅस एजन्सीवाल्यांकडेही नाही आहे त्यांचं उत्तर। ते पूर्ण सरकारवरती तेच आपल्याला हे करू शकतात, आपल्याला याच्याबद्दल माहिती देऊ शकतात अधिक पुढचं काय असेल त्याच्यामध्ये। काही जणांनी पर्याय स्वीकारले, जसं इंडक्स आहे किंवा इतर पर्याय आहेत, असा पर्यायावर काय करता येणार नाही? हे बरोबर बोलताय तुम्ही। 2 पर्याय त्याच्यामध्ये आहेत, एक इंडक्शनचा पर्याय आहे आणि एक गॅस पाईपलाईनचा पर्याय आहे। तर काही लोकांनी गॅस पाईपलाईनचं घेतलेलं आहे, रेस्टॉरंटमध्ये जेवण घेतलेलं आहे काही लोकांचं, तर त्यांचं सुरळीत चालू आहे। इंडक्शन त्याप्रमाणे म्हणजे एवढं याचं सक्सेस नाही इंडक्शनचं या ह्याच्यामध्ये। छोट्या प्रमाणात ते चालतं, त्याच्यामध्ये काही मिठाईवाले आहेत किंवा याच्यामध्ये ते चालतं, पण जेव्हा लार्ज स्केलमध्ये चालतं, बल्क ह्याच्यामध्ये चालतं, तिथे इंडक्शन इतकं एक सक्सेसफुल नाही आहे। आणि महत्त्वाचं काय आहे, याच्या आधी कधी कमर्शियल गॅसचं असं एवढं म्हणजे शॉर्टेज होतं का एखाद वेळ आला असेल पण बंद कधी झालं नव्हतं कमर्शियल गॅस। त्यामुळे त्या ऑप्शनकडे म्हणजे एकदम सगळेजण कधी एकदम पूर्ण 100% त्या ऑप्शनकडे गेले नाहीत। पण आता काळाची गरज आहे, तर सेकंड ऑप्शन बघणं गरजेचं आहे। त्यासाठी आम्ही आता पाईपलाईन्सचं ॲप्लिकेशन केलेलं आहे गॅस पाईपलाईनसाठी। एकूण अशा स्थितीमध्ये आता हा नेमकं किती दिवस आता या शाखा बंद राहणार? कारण मुंबईकरांचा एक आवडता वडापाव म्हणून भाऊ वडापाव आहे, पण त्याच्याला उत्तरच नाही, कोणाकडेच उत्तर नाही आहे त्याचं। आता ते सरकार त्याचं उत्तर देऊ शकते कधी ते सुरळीत करतील, कारण कमर्शियल त्यांनी पूर्णपणे बंद ठेवलं आहे। एसेन्शियल सोडलं तर बाकी कमर्शियल कुठे सप्लाय होत नाही आहे। याला जोडून आता महागाईची झळ देखील बसण्याची शक्यता आहे, बेसनाच्या पिठाचे दर वाढू शकतात, तेलाचा रेट वाढू शकतात। साहजिक आहे, आता रेट वाढलेत। आता काही जण याच्यामध्ये म्हणजे हा तुटवडा तर 10-15 दिवस झाले चालू आहे, तर काही लोकांनी ब्लॅकमध्ये घेऊन व्यवसाय केला काही दिवस, त्याच्यामध्ये तर झळ तर बसणारच आहे ती, म्हणजे व्यावसायिकांना पण त्याची हे होणारच आहे। आणि काही लोक त्याचा गैरफायदाही घेतात, अशा वेळेला लोकांनी याचा फायदा घेतात। वडापावचे दर देखील वाढतील आता, काही ठिकाणी तर वाढलेत, मुंबईमध्ये अनेक ठिकाणी वाढले, पण लोकांचं माहिती नाही, पण आम्ही नाही वाढवणार, कारण आमचा कसं आहे, आमचा उद्देशच तो आहे की सर्वसामान्यांची सेवा करणं हाच आमचा उद्देश आहे। पैसा कमवणे आमचा उद्देशच नाही पहिल्यापासून, म्हणजे आमच्या आईवडिलांनीच ते पहिल्यापासून शिकवणच दिली आहे की आपण जे करायचं काम ते इमानदारीने करायचं आहे। त्यामुळे आम्ही तर रेट वाढवणार नाही, पण बाकी लोकांचं आम्ही नाही सांगू शकत त्याच्याबद्दल। सरकारकडे काय आता मागणी आहे? मुंबईची ओळख असलेल्या वडापाववर आता परिणाम होतोय? नाही, तेच आता वडापाव नुसतं नाही, सर्वसामान्य जे रोडवर भेटतात वस्तू, हॉकर्स जे विकतात, ते सगळ्यांचं हॉटेलमध्ये बंद आहेत, हॉटेल व्यवसायांना पण नाही आहे त्याचं हे ऑप्शन। त्यामुळे ही झळ तर खूप म्हणजे मोठी झळ आहे। म्हणजे ग्रामीण भागात इतकं हे नसेल, पण शहरांमध्ये जिथे लोक बाहेर असतात, जास्त वेळ बाहेर घालवतात, घराच्या बाहेर घालवतात, तर त्यांना बाहेर खाणं हेच आहे
म्हणजे त्यातल्या त्यात वडापाव मुंबईत. हां, वडापाव मुंबईला तर वडापाव जास्त सगळ्यात हे आहे. कारण चाट एक वेळ तुम्ही बनवू शकता बिना गॅसचं, पण वडापाव बिना गॅसचं बनवू शकत नाही. साऊथ इंडियन आयटम बनवू शकत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांचे खूप त्रास होत आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे सरकारने काय आहे, एक गाईडलाईन दिली पाहिजे की कधीपासून होईल, काय होईल, सुरळीत होईल, कधी होईल. त्याची गाईडलाईन लोकांना दिली पाहिजे. आता ते म्हणतात की सगळं व्यवस्थित आहे, पण आता ते तुम्ही बघू शकता कमर्शियल लेवलला तर ती म्हणजे होत नाही आहे, बंद झालं आहे. सगळं ॲक्टिव्हिटी बंद झालेल्या आहेत कमर्शियल लेवलच्या. धन्यवाद. माझ्याबरोबर भाऊ वडापावचे लक्ष्मीकांत दादा होते. मुंबईमध्ये ज्या महत्त्वाचे वडापाव विक्रेते आहेत त्यातील भाऊ वडापाव हे एक मोठं नाव आहे. रोज हजारोच्या संख्येने त्यांच्या सगळ्या शाखांमधून वडापावची विक्री होत असते. मुंबईकर आवडीने हा वडापाव खात असतो. भाऊ वडापाव असेल किंवा नाक्यानाक्यांवर भेटणारे वडापाव असतील, हे मुंबईकरांच्या रोजच्या जीवनातला एक अविभाज्य भाग झालेला आहे. मात्र या गॅस तुटवड्याचा मोठा फटका या वडापाव विक्रीला देखील बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन विनयसह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.